बाळाची कमर हालते, नागिनी वाणी अंगाई डोलते, नागिनी वाणी अंगाई डोलते. गोरा गोरा मुखडा जसा चंद्राचा तुकडा, इचा गोरा गोरा मुखडा. या पोरीचं बघून घ्या नवा नवा नखरा. तर आता आम्ही समृद्धसाठी दुपारचा नाश्ता बनवतोय आणि ते काय आहे तर गाजरचा हलवा. इथे आम्ही या गाजरच्या हलव्यामध्ये साखर न वापरता आम्ही त्याच्या गोडव्यासाठी इथे खजूर वापरत आहोत, कारण आपण लहान मुलांना साखर देऊ शकत नाही. त्यासाठी आपण गाजर शिलून घेतले आहेत. एक गाजर शिलून झालेला आहे. आता आम्ही दुसरा गाजर शिलतोय आणि तेवढ्यात ते खायला चेक करायला समृद्ध आला आहे. तर तुम्ही प्रयत्न करा की तो बारीक असला पाहिजे, जेणेकरून तिथे मोठे गाजरचे पार्ट्स नसले पाहिजे, जेणेकरून ते अडकणार नाही. म्हणून आम्ही बारीक शिलणी घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित किसून घेतोय. आपले नीट गाजर किसून झाले, तर त्यासाठी आपल्याला जे खजूर लागणार आहेत, आपण इथे 2 गाजर किसून घेतले आहेत. त्यासाठी आपण इथे 3 ते 4 खजूर काढून घेतोय एका वाटीमध्ये. आणि मग हे एका वाटीमध्ये त्याला व्यवस्थित त्याच्या बिया बाजूला काढल्यानंतर हे खजूर आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकून त्याला बारीक करून घेऊ. तर आपण हे खजूर अशा पद्धतीनं मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेले आहेत. तर आता आपण गॅस लावून घेतलेला आहे आणि समृद्धसाठी आम्हाला जर काही जरी बनवायचं असलं तर आम्ही मोठी कढई वापरत नाही. त्यासाठी ही छोटीशी कढई घेतलेली आहे. तर त्यामध्ये आम्ही काही जरी ओट्स बनवायचे असले, कशाची फोडणी द्यायची असली समृद्धच्या भाजीसाठी, तर ही आम्ही छोटीशी कढई वापरतो. ही कढई तुम्हाला डीमार्ट्समध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल. तर आता इथे आम्ही तेल न वापरता तूप वापरतो आहे. थोडंसं तुपाला व्यवस्थित वितळू द्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी मीडियम ठेवायची. मग जसं आपल्याला दिसतं इथे की आता तूप व्यवस्थित वितळलेलं आहे आणि गरम झालेलं आहे, मग त्यामध्ये आपण आपला हलवा टाकून द्यायचा. तर आपल्या याच्या कढईमध्ये आपण किसलेला गाजर टाकून द्यायचा आणि व्यवस्थित त्याला तुपामध्ये फिरवून घ्यायचा, जेणेकरून सर्वत्र त्याला तूप लागेल आणि तो व्यवस्थित शिजेल. तर थोडंसं व्यवस्थित त्याला असं फिरवून घ्यायचं, जेणेकरून सर्वत्र तो तुपासोबत मिक्स झाला पाहिजे. 1 मिनिट झाल्यानंतर तुपाला तुम्ही आपल्या गाजरला बघू शकता, तुपानं याला छान केसरी रंग आलेला आहे. थोडंसं परतल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकू, थोडंसं, जास्त नाही, आणि पुन्हा एकदा त्याला फिरवून घ्यायचं. आता थोडंसं आपले गाजरचा किस शिजल्यानंतर किसलेला आपण खजूर त्यामध्ये मिक्स करतोय. तो थोडा चिकट असतो, तर व्यवस्थित त्याला असं टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून फिरवून घ्यायचं, जेणेकरून तो मिक्स झाला पाहिजे. तर आपण इथे तूप वापरलेलं आहे, कारण बाळांसाठी आपण तेल नाही वापरत, कारण ते योग्य नाही राहत त्यांच्यासाठी. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान आपला गाजरचा हलवा सोबत खजूर वापरून आपण लहान बाळांसाठी तुम्ही घरी बनवू शकता. आम्ही हे समृद्धला चारत असतो. तर आता तो थंड झाल्यानंतर आपण याला इथे आपल्या वाटीमध्ये सर्व करून घेऊ. तर अशा पद्धतीनं हा हलवा तयार झालेला आहे खाण्यासाठी. आपण जो बनवला आहे तो थंड झाल्यानंतर अशा चमचनी आपण आपल्या बाळाला भरवू शकता तुम्ही, जसं आम्ही समृद्धला भरवतो आहे. हा हलवा बाळांना फार आवडतो आणि त्यांना त्यांच्या सेहतसाठी, त्यांच्या हेल्थसाठी पण फायदेशीर असतो. समृद्ध बाळा, तुला आवडला का हलवा? समृद्धला हलवा इतका आवडला की तो स्वतःच्या हाताने पण खातोय. नको सांगलं तर ऐकतच नाही. झोपून उठला म्हणजे
कोणालाच आराम नाही. इथे चढेल तिथे चढेल. आता हा उतरता येणार नाही. पकडा लागेल याला. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.